ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवीया तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। सब संतन की जय। श्रीमद्भागवताचा दिव्य सत्संग ज्यामध्ये आपण पाठीमागच्या भागामध्ये ऐकलं होतं, भगवान ऋषभदेव ज्यांची 100 मुलं आहेत त्यापैकी 9 जे आहेत ते नवयोगेश्वर झाले, 9 जे आहेत ते राजा झाले, म्हणजे जे एक भरत आहेत त्यांचे अनुयायी बनून काम करू लागले, आणि 81 जे होते ते त्या ठिकाणी कर्मकांडी वेदवादी ब्राह्मण झाले। अशा प्रकारे 100 पुत्रांचा हा एवढा दिव्य सुंदर असा हा त्या ठिकाणी वर्णन आपण ऐकलं, ज्यामध्ये आता पुढे खूप सुंदर उपदेश आपल्या पुत्रांना भगवान ऋषभदेवजी महाराज करतात। बघा, पुत्र तर असे होते सगळे जसे भगवान ऋषभदेव आहेत त्यांचे पुत्र हे आहेत। आवाज कमी येतो, गोविंद जय जय गोपाल जय जय 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 राधा रमण हरी 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 गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय। वाढलं का?
वाढलाय. बसून घ्या. खूप सुंदर हा प्रसंग आहे ज्यामध्ये बघा भगवान ऋषभदेवजी महाराज आपल्या पुत्रांना उपदेश करतात. उपदेश कशा करता केला जातो बघा. आपण जे काम करायला चाललोय ते काम व्यवस्थित व्हावं आणि त्या कामाचं आपल्याला ज्ञान असावं, हे महत्वाचं आहे बघा. भले आई वडिलांना एवढं ज्ञान नसतं. मुलं जे करायला चालले, समजा आता मुलगा चालले एखाद्या इंजिनिअरिंगला, पण आपल्याला काही माहित नाही ते काय असतं तसलं, तुम्ही काही शिकले नाही तेवढं, पण तरी पण तुम्ही उपदेश करता की नाही मुलांना? काय करता? हा, तू पुण्याला चाललास की तू नगरला चाललास, तिथे जा, व्यवस्थित राहा, मित्रांच्या नादी लागू नको, मोबाईल जास्त खेळू नको, इकडे तिकडे फिरू नको, अभ्यास कर, तुला सगळं काही आम्ही पुरवतोय, कशाचीच काही कमी नाही, आदी आदी करून उपदेश मात्र करता. हा उपदेश कशा करता असतो? हिता करता. त्यांचं हित व्हावं या दृष्टीने हा उपदेश केला जातो. म्हणजे तू जे काम करत आहे त्या कामामध्ये सफलता मिळावी ही पहिली अपेक्षा असते. आणि दुसरं म्हणजे त्या विषयाचं त्याला ज्ञान सुद्धा असलं पाहिजे. कारण की बघा, अभ्यासाचं ज्ञान जरी त्याला जास्त असलं तुमच्यापेक्षा, तरी उन्हाळ्या पावसाळे तुम्ही जास्त पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे अनुभवाचं जे शहाणपण आहे त्यांच्यापेक्षा कधी पण तुम्हाला जास्त आहे. त्याचं जे ज्ञान आहे व्यवहारिक लौकिक जगामध्ये जगत असताना, कारण जग काय फक्त पुस्तकी नाहीये, पुस्तक फक्त वाचायचं आणि परीक्षेपुरतं असतं. व्यवहारिक जगात जगत असताना पुस्तकी ज्ञान फारसं कामा येत नाही. अनुभवाचं ज्ञान ते शहाणपण शिकवतं. आणि त्याच प्रकारे या ठिकाणी देखील भगवान ऋषभदेवजी महाराज ते तर स्वयं ज्ञान पूर्ण होते, कुठल्या ज्ञानाची काही कमी नव्हती. शिवाय त्यांचे जे पुत्र होते सगळे एकापेक्षा एक मोठे ज्ञानी होते. सगळं शास्त्राचं सगळं काही ज्ञान त्यांच्याकडे होतं. परंतु परमात्मा आहे ते अत्यंत पुरातन आहे. परमात्मा कसे आहेत? सगळ्यात जुने आहेत. आणि सगळ्यात जुने असून ते तेवढेच नवीन आहेत. सगळ्यात नवीन आणि सगळ्यात जुने परमात्मा आहेत. कारण की बघा, आपण म्हणतो ना जुने माणसं, जुने माणसं म्हणजे किती जुने हो? आता आपल्यासाठी जुने माणसं म्हणजे नेमकं कोण? तुमच्यापैकी समजा जे वयोवृद्ध आहेत, 70-75च्या पुढचे, 80च्या पुढचे, आता इथं बसलेत काही काही तुम्ही, आता समजा तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही जुने माणसं. तुमच्यापेक्षा कोणीतरी जुनं नाही का मग? बघा, परमात्मा जो आहे ना तो सगळ्यात जुना या करता आहे. कारण की जे आपले जे वाड वडील आजोबा पंजोबा आधी पिढी जेवढी काही होती त्यांच्या सुद्धा आधी परमात्मा होता. त्यांच्या प्रत्येकाच्या अगोदर परमात्मा होता. आणि या सगळ्या सृष्टीच्या रचनेच्या अगोदर सुद्धा तो होता. म्हणून तो सगळ्यात जुना आहे. मग जो जेवढा जास्त जुना आहे त्याला तेवढा जास्त अनुभव ना. आता हा अनुभवाचा विषय चाललेला आहे. परंतु परमात्मा तर स्वयं ज्ञान पूर्ण आहे. ज्ञान साक्षात ज्ञान स्वरूप आहे. ती गोष्ट वेगळी आहे. परंतु उपदेश देत असताना एक पिता पुत्राला उपदेश देत आहेत, तर अत्यंत जुनं जे अनुभवाचं ज्ञान आहे त्याची शिकवण आपल्या मुलांना देत आहे. आणि आपण सगळे संपलो तरी परमात्मा शिल्लक राहणार, म्हणून तो तेवढाच नवीन आहे. अर्थात परमात्मा अति प्राचीन असून अत्यधिक जुना, अत्यधिक नूतन आहे. नित्य नूतन असणारा हा परमात्मा. आणि मग त्यांच्या ठिकाणी अनुभवाचं जे भांडार आहे त्यांनी उघड केलं आणि 100 पुत्रांना उपदेश दिला. आता उपदेशाचं निमित्त भलेही पुत्र असतील, पुत्रांना त्यांच्या कामामध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांना सगळं काही जमावं म्हणून उपदेश केला. परंतु पुत्र हे निमित्त होतं. भगवान ऋषभदेवांनी त्या पुत्रांच्या निमित्तानं संपूर्ण सभेला उपदेश दिला आणि त्या सगळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना उपदेश दिला. पुत्रांचं एक निमित्त होतं, जसं अर्जुनाचं निमित्त होतं. अनेक निमित्त त्या ठिकाणी पाहिले जातात. परीक्षिताचं पण निमित्त आहे. हा भागवत उपदेश आपल्यासारख्या सगळ्यांसाठी आहे. आपण सगळे परीक्षित आहोत. कारण की मरायचं तर सगळ्यांना आहे, मृत्यू सगळ्यांसाठी आहे. तो बसलेला आहे, साप काळ बसलेला डोक्यावरती, तो कधी पण येऊन डसणार आहे. याचा अर्थ मरणासन्न व्यक्ती जो परीक्षित आहे तो सगळे आपण आहोत.
आणि हा उपदेश मरणासन्न व्यक्ती करता आहे, म्हणून हा उपदेश आपल्या सर्वांच्या करता आहे. तर या ठिकाणी सुद्धा 100 पुत्रांना निमित्त बनवून सगळ्या संसाराला त्या ठिकाणी भगवान ऋषभदेव उपदेश करतात. काय उपदेश करतात? म्हणतात, हे बघा बाळांनो, पुत्रांनो, काय नायम देहो देह भाजाम नृलोके कष्टान कामान रहते विंभुजाम ये तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम शुद्धेद्यस्मात् ब्रह्म सौख्यम त्वनंतम. त्या ठिकाणी इतकं सुंदर उपदेश दिला. ते म्हणतात, हे बघा, मर्त्य लोकामध्ये ह्या जो मृत्यूलोक आहे ना, मृत्यूलोक म्हणजे का म्हणतात याला? आलेल्याला प्रत्येकाला मृत्यू मिळणार आहे. मृत्यू ही या लोकाचं अंतिम सत्य आहे, म्हणून या लोकाला काय म्हटलं? मर्त्यलोक, मृत्यूलोक आहे हा. आणि ह्या मृत्यूलोकी आपण सगळे मनुष्याचं शरीर धारण करून आलेलो आहे. आणि अशा सगळ्या दुःखमय संसारामध्ये विषयांचा भोग घेऊन त्या ठिकाणी फक्त विषयामध्येच डुबून राहतो आणि शेवटी दुःखालाच प्राप्त होतो. आणि हे जे शरीर आपल्याला भगवंताने दिलेलं आहे याची वास्तविक सार्थकता आपण करत नाही. वास्तविक सार्थकता तो व्यक्ती करतो ज्याला याची सार्थकता कुठे आहे हे माहित आहे. पक्क माहित तर पाहिजे ना नेमकं कशासाठी वापरलं जातं. मनुष्य शरीर मिळाले, मनुष्य शरीर मिळाल्यानंतर अगदी गाढवासारखं खटत राहायचं, आयुष्यभर ओझं वाहत राहायचं, संसाराचं, प्रपंचाचं, जगाचं ओझं वाहत राहायचं. ओझं वाहणाऱ्या प्राण्याला गाढव म्हणतात. मग आपण पण ओझच वाहतो, तर गाढव आणि आपल्यामध्ये फरक राहिला. आणि मग आपल्याला मनुष्याचं शरीर देवानं दिलं, मग गाढवाचंच दिलं असतं ना. ओझच व्हायचं होतं तर मग गाढव बनवलं असतं. आपल्याला माणूस बनवलं याचा अर्थ वेगळं काहीतरी दिलेलं आहे. हे पहिला उपदेश इथं हा दिलेला आहे, मनुष्य शरीराची किंमत ओळखा. बघा बरं का, मनुष्य शरीराची म्हणजे पैशानं किंमत मोजायचीच नाही ते, कारण की पैशाने किंमत मोजता येणार नाही. तुम्ही डॉक्टरकडे जा, काहीतरी जर तुम्हाला काही करायचं असेल ना व्यवस्थित, शरीरासंबंधी काही, समजा हृदयाला काही त्रास आहे, कुठे गुडघ्याला त्रास आहे, डोळ्याला त्रास आहे, म्हणजे ओरिजिनल गुडघे गेल्यानंतर डुप्लिकेट गुडघे लावतात की नाही? किती रुपये घेतात डॉक्टर? लाख. अच्छा, लाखावर किंमत गेली आहे. त्या डुप्लिकेट गुडघे बसवल्यानंतर काही गॅरंटी आहे तुमच्या ओरिजिनल गुडघ्यासारखं ते काम करेल का? नाही ना. याचा अर्थ हे शरीर बघा, एवढं छोटासा पार्ट जरी चेंज करायचं म्हटलं तर आपल्याला सगळं गहाणे ठेवावं लागेल. याचा अर्थ शरीर जे आहे मिळालेलं, देवाला दिलेलं अत्यंत हृष्टपुष्ट सुष्ट शरीर हे फार सुंदर आहे. आणि हे जे शरीर आहे मग एवढं छान देवानं दिलंय, याची भौतिक गोष्टी सोबत तुलना करून त्याची किंमत करता येणार नाही. मग याची जर किंमत करायची असेल तर अलौकिक अशी काही वस्तू पाहावी लागेल. मग ते कशा करता मिळालं असेल बरं? एवढं सुंदर शरीर देवानं दिलेलं, हे कशा करता दिलं? कारण शरीर तर तसं सगळ्यांनाच दिलंय देवाने. गाढवाला, कुत्र्याला, मांजराला सगळ्यांना दिलंय. अहो एवढंच काय, विष्ठा खाणारा तो जीव, कोण गटरमध्ये राहतो ना, डुक्कर म्हणतो आपण त्याला, विष्ठा खातो, सगळ्यांची विष्ठा खातो, परंतु त्याला सुद्धा देवानं दिलेलं शरीर आहे. मग विचार करा, माणसाला पण शरीर दिलं, मग आपण या शरीराला नटवत बसण्यामध्ये काय अर्थ आहे? अरे हे शरीर तर डुकराला पण दिले देवाने, असं सांगितलंय तेव्हा स्पष्ट सांगितलंय. तुम्ही काय शरीराचं एवढं कौतुक करताय? हे शरीर डुकराला सुद्धा दिलेलंय देवानं, मग तुला पण दिलंय. त्यातून तुझ्यात फरक काय आहे? फक्त एवढा फरक आहे, तुला माणसाचं शरीर दिलंय आणि त्याला डुकराचं शरीर दिलंय. आणि तो काय करतो? सगळ्या संसाराची विष्ठा खातो आणि आपण काय करतो? विषयरूपी विष्ठा खातो. फक्त फरक एवढाच आहे, आपण विषयांची विष्ठा खातो आणि हे विषय सुद्धा अत्यंत खराब आहेत, अत्यंत खराब. या विषयांच्या मध्येही तोच दुर्गंध आहे. उलट ती विष्ठा खाल्ली तर थोड्या वेळानंतर दुर्गंध निघूनही जाईल बहुतेक, परंतु या विषयांचा संग जर केला, या इंद्रियांच्या वाटे मनाला तृप्त करत राहिलो आणि या शरीराचे नको नको ते लाड करत बसलो, तर हे शरीर वाया जाईल, सगळं जीवन वाया जाईल, परंतु आपण कधी सुधारणार नाही. उलट त्या विषयांचा संग केल्यानं अनादी काळापासून जमलेली आसक्ती आणखी जास्त दृढ होऊन जाईल. म्हणून या मनुष्य शरीराचं मूल्य ओळखा. कशा करता दिले देवाने?
आपण जे करतो त्याच्याकरता नक्कीच दिलेलं नाही. मग कशा करता दिले त्याचं उत्तर देतात. म्हणतात की हे जे शरीर आहे हे तप करण्याकरता देवानं दिलेलं आहे. या शरीराद्वारे काय करायचंय? तप करायचं आहे. तप म्हणजे काय? तप म्हणजे तपायचं. आपण म्हणतो ना फार ताप आहे, तपायचं, त्याला म्हणतात तप साध्या भाषेत. जसं सोनं चमकतं, सोनं है ना, सोनं चमकतं ना, कधी चमकतं? तापवल्यावर. कशामध्ये? खूप तापवावं लागतं. ती भट्टी असते ना, ती कोणाची? सोनाराची म्हणा. त्याच्यामध्ये त्या सोन्याला टाकायचं, तापवून 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 पूर्ण तापवून घ्यायचं लख. त्याला तापल्यानंतर मग त्याच्यावरती काय करतात? ते ठोके टाकतात. जेवढं जास्त ठोकणार तेवढं जास्त चमकतं ते सोनं. त्याच प्रकारे सांगितले की त्या सोन्याला चमकण्याकरता ती आग जी आहे त्याची ती तपस्या आहे, त्याला तपावं लागते. तसंच आपल्याला सुद्धा चमकायचं असेल, चमकायचं म्हणजे कुठे चमकायचंय? परमात्म्यामध्ये तल्लीन व्हायचं असेल, कारण परमात्मा कसा आहे? तेज स्वरूप आहे. त्या तेज स्वरूप परमात्म्यामध्ये आपल्याला जर समाविष्ट व्हायचं असेल, त्याकरता आपल्याला सुद्धा त्या भट्टीमध्ये तपावं लागेल. ती तपस्या आहे. तपावं लागेल म्हणजेच निरंतर साधना करत राहावी लागेल. अनेक प्रकारची साधना. जेव्हा सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आपण जातो तेव्हा ती तपस्या आपल्याला त्या ठिकाणी दिली जाते आपल्या योग्यतेप्रमाणे. हे जे शरीर आहे त्याद्वारे आपण साधना करून, तपस्या करून, अंतःकरणाची शुद्धी करून त्या ठिकाणी काय करायचे? निरंतर ब्रह्मानंदामध्ये स्थिर राहून अंतिम समयाला आत्मचिंतन करून त्या परमात्म्यामध्ये स्थिर व्हायचंय. याच्या करता मिळालेलं हे शरीर आहे. हे शरीर हे फक्त याला इंद्रियांना पुष्ट करण्याकरता नाहीये, धन परिग्रह करण्याकरता नाहीये. पैसा कमवत बसायचा, बँका भरून ठेवायच्या. हो, ते पैसा पण नाही, तो जो आपण म्हणतो ना कधी कामाला येणार नाही वगैरे, ही तर ना आपल्यासारख्या लोकांना समजूत काढण्याकरता सांगितलेले शब्द आहेत. वस्तुतः दगड आणि पैशामध्ये संत महापुरुषांना फरकच कळत नाही. आपल्याला तरी पैसा म्हणजे वा वा वा, आपल्याला म्हातारपणी आधार मिळेल किंवा आपल्याला गरज आहे असं तसं आपण याला एवढं जास्त ममत्व म्हणून त्याच्यामध्ये धरून ठेवतो. संत महापुरुषांना पैशाची हाव नसते. त्याचं कारण म्हणजे असं आहे, कारण त्यांना साध्या कागदात आणि पैशामध्ये फरक कळत नाही. दगडामध्ये आणि सोन्याच्या गोळ्यामध्ये त्यांना फरक कळत. दगड आणि सोन्याचा गोळा सारखाच आहे. मग ते सोन्याचा गोळा कमवण्याकरता कशाला धडपड करते? आणि दगड तर डोंगरावर भरपूर पडलेले आहेत. दगड कोण माणूस वेडा वेचत बसेल बरं? दगडाची ढीग लावून ठेवली घरामध्ये, असं कुणी आहे का? अजिबात नाही. मग संत महापुरुषांच्या दृष्टीने तेच आहे. तुम्ही कपाटामध्ये जेवढं सोनं भरून ठेवले त्यांना वाटते रे हे येडे लोक आहेत, दगड भरून ठेवले. त्यांच्या दृष्टीने काय आहे? दगड भरून ठेवले. हे सगळं आसक्तीचं कारण आहे. जेवढं जास्त येईल तेवढी जास्त त्याच्यावरती आसक्ती जडत राहील आणि हे शरीर त्याकरता मिळालेलं नाही. शास्त्रामध्ये संत महापुरुषांची सेवा करून त्या ठिकाणी मुक्तीचं साधन प्रदान करण्याकरता, निरंतर त्या चिंतनामध्ये लागण्याकरता, आत्मचिंतन स्वाध्याय करून, मनन करून, नित्य नियमाने त्या ठिकाणी आत्मचिंतन पूर्वक आपण आपल्या अंतःकरणाला शुद्ध ठेवून ब्रह्मानंदामध्ये तल्लीन व्हावं. हीच वास्तविक मनुष्य जीवनाची सार्थकता आहे असं सरळ सरळ उद्धृत केलंय शास्त्राने. यामध्ये पण बघा अनेक लोक शास्त्र ऐकून बरं आता फरक पडला थोडाफार, ऐकले, एवढ्या वेळा ऐकले म्हणजे विचार करा ना, न ऐकणारा माणूस कोण असतो? ते म्हणतात ना, एका ठिकाणी लिहिलेलं मी वाचलं होतं ते शाळेमध्ये कुठेतरी, ते म्हणतात की गाढवा पुढे वाचली गीता, पण त्यांनी असं नव्हतं लिहिलं. ते म्हणतात गाढवा पुढे वाचली गीता, त्याच्या खाली लिहिलं होतं वाचणाराच गाढव होता. म्हणजे गाढवा पुढे कोण बरं गीता वाचतं? जो वाचेल तोच गाढव, नाही का? गाढव काय म्हणेल? तो लगेच कान हलून निघून जाईल. त्या म्हैसा आगे पढो पुराण, म्हैसा हिलाय दोन कान. तो म्हशी पुढे किती पुराण वाचावं तुम्ही? ती काय म्हणत? आपली अशी स्थिती व्हायला नकोय. किती पुराण ऐका. जर आपल्याला आत्मसात करायचंच नाही, थोडं पण सुधारायचं नाहीये तर उपयोग नाहीये.
जो व्यक्ती थोडाफार त्या ठिकाणी प्रयत्न करतो पण त्यामध्ये सुद्धा कदाचित कुठल्या तरी कुसंगतीने परत जर बिघडला, त्या ठिकाणी सांगितले की स्त्री काम त्या ठिकाणी जर त्याला लागलं, अशा लोकांच्या ठिकाणी सुद्धा निर्विकार वृत्तीमध्ये कुठून तरी विकार येतात, त्या विकारापायी सुद्धा जन्म वाया जातो. त्याच्यामुळे सदा सर्वदा महापुरुषांच्या ठिकाणी समर्पित राहायचं. जे संत महात्मा समान चित्त आहेत, ज्यांनी जे परमशांत आहेत, क्रोधाला, कामाला, लोभाला, मोहाला ज्यांनी पूर्णपणे विजयी मिळवलेला आहे, अशा सदा सर्वदा दुसऱ्यांचं हितचिंतन करणारे, सदा प्रसन्न राहणारे संत महापुरुष जे आहेत त्यांच्याजवळ आपण समर्पित राहायचं. आपण डोकं चालवायचं नाही, डोकं अजिबात चालवायचं नाही, कारण की हे डोकंच आहे खरं तर आपल्याला विषयामध्ये घालणारा. एकदा डोकं आपण टेकवतो बघा, संत महापुरुषांच्या पायावर डोकं टेकवतो. पाय आपल्या शरीराचा सगळ्यात निकृष्ट अवयव असतो आणि डोकं सगळ्यात उत्कृष्ट अवयव असतो. मग आपला सगळ्यात उत्कृष्ट अवयव निकृष्ट अवयावरती टेकवायचा. आपलं गुरुजी समजा गुरु समोरून आले, त्यांच्या डोक्याला डोकं नाही लावत आपण, पायाला डोकं लावतो, बरोबर आहे ना? डोक्याला डोकं लावतो. डोक्याला डोकं लावलं की संपलं. आपण म्हणतो ना आम्ही त्याच्या डोक्याला डोकं लावत नाही, साधारण भाषेमध्ये आपण बोलतो डोक्याला डोकं डोक्याला डोकं लावायचं म्हणजे सगळं संपलं. आपण तिथे डोक्याला डोकं लावत बसतो. आपण आपलं डोकं चालवायचं नाही. डोकं नाहीच आहे आपल्याला, तर कुठून चालवायचंय? असतं तर चालवायचं ना, तर नसतानाही चालवतं, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतो. त्याच्यामुळे काय करायचं? डोकं चालवायचं नाही. काय करायचं? सदा सर्वदा गुरूंच्या जवळ समर्पित राहायचं. त्यांनी जे काही सांगणार ते ऐकायचं. का म्हणून असा प्रश्नही कधी करायचा नाही. का आणि कशासाठी अजिबात नाही. ते म्हणालेत ना, मग त्यामध्ये नक्कीच माझं हित आहे हा विश्वास असला पाहिजे. अशा प्रकारे सुंदर उपदेश करतात. त्या व्यक्तीनं सदा सर्वदा निरपेक्ष राहावं, विरक्त राहावं. स्त्री, पुत्र, धन आदी या सामग्रींचा परिग्रह करून घरामध्ये त्या ठिकाणी रुची ठेवून जगायचं नाही. बघा, घर भरलेलं, ज्या भरल्या घरामधून ज्याला आसक्ती सुटते त्याचं वैराग्य फार उत्कृष्ट आहे. एक साधू लोक म्हणत असत तसं पण कि कोई नहीं, हमारे घर में तो चूहे भी हर दिन एकादशी का व्रत करते थे, इसलिए हमने क्या किया, घर छोड़ दिया. दररोज ते उंदर पण घरातली काय करतात, एकादशी धरतात. म्हणजे काय, घरात उंदरांना सुद्धा खायला काही नाहीये, माणसांना कुठून भेटायचे? बरोबर आहे ना? मग अशा प्रकारे वैराग्य जर आलं तर मग ते वैराग्य टिकत नाही. बघा, वैराग्य त्याला म्हणायचं भरल्या घरामधून ज्या व्यक्तीला संपूर्ण वैराग्य येतं, विरक्त विगत राग, एकदम सगळी काही आसक्ती निघून जाते आणि यानंतर केवळ आत्मचिंतन ही ज्याला प्रिय आहे त्याचं वैराग्य टिकतं. नाहीतर घरामध्ये उंदर लोळत होते आणि मग तसं सगळं सोडून दिलं आम्ही आणि मग साधू बनलो. साधू बनल्यानंतर आता काय झालं, लोक पाया पडायला लागले, पैसा द्यायला लागले, हातामध्ये काहीतरी. भरपूर लोकांची ती सवय असते. चांगली सवय, मी काही खराब म्हणत नाही, देत राहायचे. परंतु बघा बरं का, दिल्यानंतर आसक्ती होऊन जाते, स्वाभाविक त्या धनाप्रती आसक्ती होऊन जाते. जे काही मला मिळालेलं आहे अत्यंत परिग्रह वृत्ती बनून जाते, कारण की याचाच अभाव होता म्हणून आम्ही सोडून आलो आणि आता हे भेटते म्हटल्यानंतर याच्यावरती परत एकदा आसक्ती जडून जाते. याच्यापासून वाचलं पाहिजे. तुम्ही कशाकरता आलेले आहात, कशाकरता आलेले आहात हे कधीच विसरायचं नाही. मी आत्मचिंतन करण्याकरता, भक्तिभाव करण्याकरता, परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. तर हे सगळं धन हे तुच्छ गोष्ट आहे. मी जे सोडलं आहे ते त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. ते सोडून मी या धनाला जर आता परत एकदा परिग्रह करत बसलो तर काय होईल, माझं जीवन पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल. हा भाव निरंतर मनामध्ये ठेवून, समर्पित भाव ठेवून आत्मचिंतन करत राहिलं, गुरूंच्या प्रती समर्पित राहिलं, काही अडचण येत नाही. अगदी सहज निर्वाह होऊन जातो सगळा. अशा प्रकारे सगळं काही सोडून त्या व्यक्तीनं आत्मचिंतन करत राहावं, याच्याकरता मिळालेला हा मनुष्य देह आहे. पण माणसाने जर प्रमाद केला, प्रमाद म्हणजे काय, असावधान, सावधानच नाही कशासाठी. सावधान म्हणजे काय,
सावधान. सावधान म्हणजे तुमचं लगेच तिकडे डोकं जायचं, तुमचं सगळ्यांचं सावधान झालेलं आहे. ते सावधान पण बघा, ज्यांनी त्यामध्ये लिहिलं ना शुभमंगल सावधान, ते ज्या व्यक्तीने लिहिलं त्या व्यक्तीला मानावं लागेल. ते काय म्हणते, हे शुभ आहे, मंगल आहे, पण सावधान. तसे ती लाईट नाही का, लाईटीच्या तिथे बोर्डावरती असं लिहिलेलं असतं, ते सावधान असं असतं. ते खतरा, खतरा, खतरे से सावधान. बघा, लाईट चांगली आहे परंतु सावधान. प्रपंच चांगला आहे पण सावधान. प्रपंचाला दुरूनच सगळं सांभाळायचं, लाईटला दुरून तिचा आनंद घ्यायचा. जसं हात लावला की गेले, संपले. प्रपंच तसाच आहे, दुरूनच त्याचा आनंद घ्यायचा. ठीक आहे, दुरूनच सगळं पाहत राहायचं, साक्षी दृष्टीने निर्लिप्त भावाने राहायचं. त्याला चिटकायला गेले की संपले. प्रपंचाला चिकटले की आयुष्य संपलं. कोणाकोणाला विश्वास या गोष्टीवरती? हा, याचा अर्थ काय झाला? संपलं. ज्यांचं संपले त्यांना तर पूर्ण कळालं की आता काय उरलंय. एक महादेवाचं मंदिर, फक्त तिथं जायचंय, तेच उरलेलं आहे. अशा प्रकारे प्रमाद ज्या व्यक्तीनं केला जीवनामध्ये, प्रमाद म्हणजे अगदी असावधान. सावध भारे, सावध काहीतरी म्हणतात ना, सोडा माया पाश आदी आदी करून तुकाराम महाराजांचे प्रमाणे काकड्यामध्ये बरेचसे अभंग आहेत, है ना. सावध होण्याकरता त्या ठिकाणी जाग करतायत. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. अनेक प्रमाण सापडतील. सावध होण्याकरता त्या ठिकाणी प्रेरणा देत आहेत संत महापुरुष. मग असं सावध जो व्यक्ती आहे आणि या इंद्रियांच्या लाडाला तो कधीही बळी पडत नाही, असा जो महात्मा आहे, त्या ठिकाणी तोच या दुःखमय प्रपंचापासून निर्लेप भावाने सुटू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये अजिबात पडू नका. बघा, जोपर्यंत जीव जो आहे त्याला आत्मस्वरूपाची जिज्ञासा होत नाही, मी कोण आहे याची माहिती काढण्याची ज्याला अजिबात इच्छा होत नाही, तोपर्यंत तो अज्ञानाच्या गाळात फसलेला आहे. ज्या दिवशी त्याला इच्छा झाली की मी आहे तरी कोण नेमका, त्याच्या शोधार्थ जेव्हा तो घरातून बाहेर पडेल, तिथून पुढे त्याचा वास्तविक प्रवास सुरू झाला. म्हणून सांगितले की ह्या सगळ्या लौकिक आणि वैदिक कर्मांना करून करून या संसाराच्या गाड्यामध्ये फसायचं नाही. बघा, लौकिक म्हणजे ह्या लोकामध्ये, हे जे लोक आहे या लोकामध्ये मला हे सुख पाहिजे, ते सुख पाहिजे, पुत्र पाहिजे, पत्नी पाहिजे, धन पाहिजे, घर गाडी घोडा बंगला आदी करून सगळं, समाजामध्ये माझं प्रतिष्ठा पाहिजे, रूप आदी करून अनेक कामना असते व्यक्तीला. या सगळ्या कामनांपासून सुद्धा निर्लिप्त व्हावं. एवढंच नाही तर वैदिक कर्म करून मला पुढच्या वेळेस म्हणजे मृत्यू उपरांत स्वर्ग भेटावा अशी सुद्धा ज्याला अपेक्षा नाही, असा विरक्त महात्माही त्या ठिकाणी आत्मचिंतन करून समाधानी राहू शकतो. म्हणून वैदिक लौकिक दोन्ही कर्मांचा त्याग करा. यानंतर सांगितले की म्हणतात की ह्या मनुष्याने केवळ सर्वत्र व्यापक असणारा परमात्मा वासुदेवही एकमात्र आपला आश्रयस्थान आहे, त्याचंच केवळ चिंतन करा. अशा प्रकारे भगवान ऋषभदेव महाराज खूप सुंदर उपदेश करतात. पुढे त्या ठिकाणी सांगितले, पुत्रांनो, या संसारामधून, या संसार भवसागरामधून जर तरुण जायचं असेल तर काही उपाय मी देतो तुम्हाला, ते ऐका, थोडे टिपून घ्या. तर उपदेश करण्यामध्ये त्यांनी खूप सुंदर सुंदर एक एक तर्क त्या ठिकाणी दिले, खूप सुंदर उपाय सांगितले. या भवसागर संसारामधून बाहेर निघण्याकरता कुशलतापूर्वक, बरं का, धक्के बुक्के खात नाही, संसारामधून आरामशीर ज्याला बाहेर पडायचं आहे त्या व्यक्तीनं काय करायचं, पहिला धैर्य ठेवायचं, साहस ठेवायचं की हा संसार समुद्रात पडलेलो आहे पण मला धैर्य आहे, कारण की त्या परमात्म्याने माझा हात पकडलेला आहे, तो परमात्माही मला घेऊन जाणार आहे, म्हणून धैर्य. त्यानंतर उद्यम म्हणजे उद्योग करा. कशा करता, मला वाचायचं आहे त्याकरता उद्योग करा. कारण की बघा, एखादं लहान मूल आहे, ते खेळते खेळते तोपर्यंत त्याला आई घेत नाही कडेवरती उचलून, खेळते ना, मग कशाला उगाच नादी लागायचं, आपल्या कामाला ती लागते. परंतु ज्या वेळेला ते रडायला लागतं ना, ते रडायचं थांबतच नाही तोपर्यंत मग काय करते, आई घेत नाही. पण जेव्हा रडायला लागतं, बाळ खूप रडतं, तेव्हा आईला वाटतं की आता याला घ्यावंच लागेल. मग त्याचा रडण्याचा जो उद्योग आहे तो सफल झाला आईकडे जाण्याकरता, नाही तर आई कशाला घेईल त्याला. तेच म्हटलंय,
तुम्ही पण इथे काय करायचं, रडायचं. कोणाच्या नावाने? देवाच्या नावाने. रडायचं म्हणजे काय हो, देवा करता कधी रडले? हा, अश्रूची पण चव असते बघा बरं का. 2 प्रकारचे अश्रू असतात, एक आनंदाचे अश्रू आणि एक दुःखाचे अश्रू. 2 प्रकारचे अश्रू. आणि दुःखाचे अश्रू जे असतात ते गरम असतात आणि त्या अश्रूची चव खारट असते. बरोबर आहे? तोंडात गेलाय कधी अश्रू? कधीतरी बघा चाटून. काय नाही, रोज तुम्हाला तर कधी पण सवय असेल, त्याच काही समस्याच नाही. दुःखामध्ये निघालेला अश्रू गरम असतो आणि त्याची चव खारट असते. परंतु आनंदामध्ये निघालेला अश्रू, आनंदाश्रू ज्याला म्हणतात, परमात्म्याच्या भक्तीमध्ये निघालेला अश्रू थंड असतो आणि त्याची चव खारट नसते. कधी माहिती ही चव तुम्हाला? भक्तीमध्ये कधी रडले असाल तर चव माहित होईल ना हो. अहो, भक्तीच्या आनंदाची अश्रूची चवच कुठे माहिती आपल्याला. ते सांगितलंय की बघा, उद्यम करा, फार उद्योग करा, परमात्म्याच्या नावाचा टाहो फोडा, त्याच्या नावाने आवाज द्या, तो परमात्मा येईल. म्हणून उद्योग करा. सत्व गुणांनी विशिष्ट असणारे जे महापुरुष आहेत त्यांचा संग करा. आणि परमात्मा जो आहे साक्षात गुरु स्वरूप आहे, गुरुही साक्षात परमात्मा स्वरूप आहे, हा भाव नित्य निरंतर दृढ ठेवून त्यांच्या प्रती भक्ती करा. परायण रहा. परायण म्हणजे सुसज्ज रहा बरं का. परायण म्हणजे काय? आपण म्हणतो हरिभक्ती परायण, त्याचा अर्थ माहितीये का? असं विचारायचा, हरिभक्त परायण ज्यांच्या पुढे ह भ प लागलेलं असतं त्यांना विचारायचं, अहो हे काय आहे नेमकं, आहे काय ह भ प? हरिभक्ती परायण काय आहे त्याचा अर्थ? खूप लावतात नावापुढे, त्यांना विचारायचं फक्त काय आहे. बघा, फार विशेष लोक काही पण त्याचा अर्थ लावतात. तर हरिभक्त परायण, परमात्म्याची भक्ती, एवढं तर कळाले. परायण म्हणजे जो व्यक्ती परमात्म्याची भक्ती करण्यामध्ये पारंगत आहे, कुशल आहे, भगवत भक्तीशिवाय ज्याला दुसरं कामच नाही, असा व्यक्तीला हरिभक्त परायण असं म्हणतात. आज आपले सगळ्यांपुढे हरिभक्त परायण लागलं जातं. एखादा जर कधी आला, टाळ नुसता गळ्यात अडकवला, वाजवतात अजून येत नाही, नुसता गळ्यात अडकवला तरी पण हरिभक्ती परायण, त्यांना सुद्धा महाराज म्हणून संबोधन करावं लागतं. मग प्रत्येक वेळेला दुसरं काही म्हटलं तर क्रोधात येतील. त्याच्याकरता म्हटले, सत्वगुणांनी विशिष्ट असणाऱ्या संत महापुरुषांच्या जवळ जाऊन निरंतर भक्ती करा. परमात्म्याच्या भक्तीमध्ये परायण व्हा. त्यानंतर तृष्णा त्याग करा. सुख दुःख द्वंद्व जेवढे येतील त्या सगळ्यांना सहन करा. तितिक्षा वाढवा. सगळ्या जीवांच्या प्रती सहानुभूती ठेवा. यानंतर सांगितले की तत्व जिज्ञासा करा, तप करा, सकाम कर्माचा त्याग करा आणि निष्काम भावाने कर्तव्य बुद्धी कर्म करत राहा. परमात्म्याच्या कथेचं नित्य प्रतिश्रवण करत राहा. भगवत भक्तीमध्ये डुबलेले जे भक्त आहेत त्या भक्तांची संगती करा. कारण की आपण ज्याची संगती करतो ते काम आपल्याकडून आपोआप घडून जातं. समजा आता तुम्ही इथं आले, एखादा व्यक्ती बसलेला होता, ज्याला म्हणजे बसलेला गीता वाचते, कुणी विष्णू सहस्रनाम वाचते, एवढ्या जर तुम्ही तिथं गेले, म्हणले बसले वाचते गीता, चला बसू आपण पण, त्याच्या संगतीने बरं का, वाचतो तो पण त्याची फक्त 5 मिनिटं तुम्ही संगती केली, पण कानावर पडलं की नाही तुमच्या? भगवान विष्णू सहस्रनामामध्ये एवढं सामर्थ्य आहे बघा. विष्णू सहस्रनामाच्या मध्येच फलश्रुतीमध्ये एक श्लोक आलेला आहे की जो व्यक्ती या विष्णू सहस्रनामाला एकदा पाठ करेल, दिवसामधून एकदा पाठ करेल, तर त्याचे सगळे भवबंधन तुटून जातात. आणि ज्या व्यक्तीला वाचता येत नाही ना, त्या व्यक्तीने हे विष्णू सहस्रनाम ऐकलं जरी तरी त्याचं तेच फळ त्याला मिळतं. म्हणजे फक्त वाचताच आलं पाहिजे असं नाहीये, ते विष्णू सहस्रनाम ऐकलं तरी सुद्धा फार फरक पडतो. जर एखाद्याने आपल्या कानावरती 5 मिनिटं जरी देवाचं नाम संकीर्तन केलं, त्याच्या संगतीमध्ये आपण नुसतं बसलो होतो, तेवढं जरी ऐकायला आलं तरी अपार पुण्य राशी आपल्याला मिळते. अशा प्रकारे संगतीचा फार असर आहे महाराज. म्हणून चांगल्या लोकांची संगती करा. वाईट लोकांच्या संगतीमध्ये वाईट गुण कधी तुमच्यात प्रवेश करतील तपासही लागणार नाही. तसंच सत्संगतीमध्ये राहिल्यानंतर स्वाभाविक व्यक्ती सत्संग प्रेमी होऊन जातो. म्हणून भगवान परमात्म्याच्या भक्तांची संगती करा. परमात्म्याच्या गुणांचं कीर्तन करा. वैराचं त्याग करा. कोणाच्याही प्रती कुठल्याही प्रकारचं वैर ठेवू नका. समता भाव ठेवा.
शांतीपूर्वक जीवन जगा आणि शरीर आदी या घरास प्रति असलेलं मी आणि माझं या सगळ्या भावालाही त्याग करा. ना मी ठेवायचं ना माझं ठेवायचं, दोन्ही पण सोडा. यानंतर अध्यात्मशास्त्राचं अनुशीलन करा. त्यानंतर एकांत सेवन करा. एकांतामध्ये कधी बसा, आत्मचिंतन करा. कथा श्रवण केल्यानंतर एकांतामध्ये बसून कधीतरी त्या विषयावरती विचारामध्ये मंथन करा. त्यानंतर प्राण, इंद्रिय आदी या सर्वांवरती संयम करा. मनावरती संयम करा. शास्त्र आणि सत्पुरुषांच्या वचनामध्ये यथार्थ बुद्धी ठेवा. शास्त्राने जे सांगितलंय, गुरूंनी जे सांगितलंय, संत महापुरुषांनी जे सांगितले ती गोष्ट खोटी नाही, एकदम 100% खरी आहे अशा प्रकारचा विश्वास ठेवा. त्यांनी सांगितलं ते खोटं असू शकत नाही आणि यथार्थ आहे, खरं आहे म्हटल्यानंतर त्याच्यावरती आचरण करायला काही हरकत नाही. आचरण करायचं. अशा प्रकारे पूर्ण परमात्म्यामध्ये तल्लीन राहा. ब्रह्मचर्य पालन करा. कर्तव्य कर्मामध्ये सावधान राहून समर्पित बुद्धीने कर्म करा. वाणीवर संयम करा. त्यानंतर सगळ्या बघा वाणीवर संयम करायचं पण सांगितलं, हे पण महत्वाची गोष्ट आहे. अनर्गल काहीतरी बडबड बडबड करत बसायची नाही. त्यातून वाणी क्षीण होते. जेवढं चांगलं बोलू तेवढं वाणीचं तप आहे बरं का. जेवढं जास्त चांगलं बोलू आपण तेवढं जास्त वाणीवरती आपण प्रभावित होऊ शकतो. वाणी प्रभावशाली होऊ शकते. आणि जेवढं जास्त खराब बोलू तेवढं आपलं मन तर आहेच कलुषित होऊन जातं, वाणी पण अपवित्र होऊन जाते. त्याकरता वाणीनं निरंतर चांगलं बोला. या अहंकाराचा त्याग करून या लिंग शरीराला, म्हणजे हे जे शरीर दिसतंय ना, या शरीराला परमात्म्याच्या रस्त्याने पूर्णपणे वाहून टाका. अशा प्रकारे उपदेश कोण करते? वडील करतात आपल्या मुलांना. ते मुलं जे ब्राह्मण जे मुलं ब्राह्मणही आहेत, कर्मकांड करून त्या ठिकाणी वैदिक कर्म करतात. जे मुलं 9 योगेश्वर झाले ते संन्यासी झाले. जे 9 मुलं त्या ठिकाणी राजाचे अनुचर झाले आणि तो मुलगा राजा भरत जो पृथ्वीचा राजा झाला, या सगळ्यांना एक सारखा उपदेश त्या ठिकाणी दिला. कारण की हा उपदेश सगळ्यांना कामाचा आहे. असं नाहीये की हा संन्यासी झाला म्हणूनच यांनी हे सगळे नियम पाळायचे. गृहस्थानी काही करा, काही करा असं कसं शक्य आहे? काही करा मग काही करा मग भोगत राहा त्याचे फळ. त्याच्याकरता हा उपदेश सगळ्यांकरता आहे, सामान्य लोकांकरता आहे. म्हणून सांगितलंय या उपदेशाचं पालन करा. मनुष्याला सावधान राहून निरंतर या प्रकारच्या कर्मामध्ये लागलं पाहिजे. पुढे सांगितले की हे पुत्रांनो, मी हा जो तुम्हाला उपदेश देतोय खरं तर हाच उपदेश गुरुने शिष्याला दिला पाहिजे. हाच उपदेश पित्याने पुत्रांना दिला पाहिजे. कारण की हाच उपदेश प्रत्येकाच्या कल्याणाचा मार्ग दाखवतो. जो पुत्र आणि जो पिता अशा प्रकारे उपदेश आपल्या मुलांना करत नाही तो काहीही कामाचा नाही. म्हटलंय की बघा, ज्याला कळतं ना, एखाद्या गुरूंना जर कळालं की माझा शिष्य चुकीचं काम करतोय, त्याला तिथे टोकलं पाहिजे. 10 वेळा, 15 वेळा, 25 वेळा, 100 वेळा टोकलं पाहिजे. कधी कधी होतं असं. म्हणजे बघा, गुरुजींची ती एक खूप सुंदर काय म्हणतात ना हातवटी आहे. आजकाल कोणी कोणाकडे ध्यान देत नाही. काय आईचं पोरांकडे लक्ष नाही, पोरांचं आईबापाकडे लक्ष नाही, पत्नी पतीकडे लक्ष देत नाही, पत्नीचं पतीकडे लक्ष नाही, आई वडिलांकडे कोणाचं लक्ष नाही, समाजाकडे कोणाचं लक्ष नाही. सगळे आपल्या आपल्या धुंदीत हो. आजकाल लोकांची तर एक एवढी मित्रता झाली फक्त मोबाईल सोबत की मोबाईलमध्ये सगळे दंग राहिलेले असतात. बाकी समाजामध्ये कुठे काय चाललंय घेणं देणंच नाही त्यांना. पण एक गोष्ट आहे, जेव्हा गुरु असतात ना आपले वास्तविक सद्गुरू, त्यांचं सगळीकडे लक्ष असतं. गुरुजी जेव्हा असतात ना बघा, 1 मिनिट बसू देत नाही कधी. असे शांतपणे बसले आणि काहीतरी टाइमपास करतोय आपण, अजिबात नाही. काय चाललेलं आहे आणि काय चालायला पाहिजे याच्यावरती निरंतर उपदेश असतो. आम्ही कधी संध्याकाळच्या वेळेला डोंगराला फिरायला जातो ना, तेव्हा पण गुरुजी उपदेश करत असतात. ते बोलत असतात कंटिन्यू. मी ऐकते की नाही ऐकत ते पाहत नाही, परंतु अच्छा ऐकत नाही असं तर होऊ शकत नाही. कारण की एवढी अत्यंत दिव्य अमृत वाणी आहे, याला ऐकण्यामध्येच आपलं श्रेय आहे. परंतु ते निरंतर एक वाक्य बोलत असतात बरं का, निरंतर, की आपण आपल्या जीवनामध्ये वास्तविक कशा करता हे सगळं करताय, उद्देश काय आपलं, जायचं कुठे आहे, जिथे जायचं आहे तो रस्ता धरा ना. इकडे तिकडे कशाला उगाच फिरत बसायचं. इथे घडीभर थांबा तिथे थांबा असं केलं जर तो माणूस पोहोचेल का आपल्या गंतव्यापर्यंत?
हे कायमच असतं. जो रस्ता आपण धरलेला आहे त्याच्यावरती निरंतर चालत राहा, हळूहळू का होईना पण चालत राहा, न थांबता त्या कासवाच्या गतीने का होईना पण चालत राहा. अशा प्रकारे निरंतर सावधान होऊन उपदेश करणारे गुरु आज मिळणं पण फार कठीण आहे. त्याच करता सांगितलंय की बघा, गुरुर्न स स्यात् स्वजनो न स्यात्, पिता न स स्यात् जननी न सा स्यात्, दैवं न तत्स्यान्न पतिश्च न स्यात्, न मोचयेद्यः समुपेत्य मृत्युम. हे बघा किती इतकं सुंदर सांगितले की तो गुरु नाहीये जो आपल्या शिष्याला सदुपदेश देत नाही, तो पिता नाहीये जो आपल्या पुत्रांना चांगल्या वळणावर लावत नाही, ती आई नाहीये जी आपल्या मुलांना चांगले संस्कार देत नाही. त्यानंतर सांगितले न, त्या ठिकाणी तो पती नाहीये जो आपल्या पत्नीची प्रत्येक वेळी रक्षा करत नाही. रक्षा म्हणजे काय, ती जर दुसऱ्या मार्गाने जात असेल तर तिथून सुद्धा तिला वाचवलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी आपला इष्टदेव, आपला मित्र नाहीये जो आपल्याला संकट काळामध्ये सदुपदेश करून आपला साथ देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही. बघा, अशा मित्रांना सोडा, अशा पित्याला, अशा आईला पण सोडा जी आई आपली हितचिंतक नाही. हितचिंतक म्हणजे काय, जर आपल्या हिताचं जर खरंच तिला काळजी आहे तर चांगला उपदेश देईल आई. आणि आपण काही करा, आई जर म्हणते बरं ठीक आहे बाळा आपण काही करा, तिला काहीच प्रॉब्लेम नाही, तर ती आई नाही, ती आई वैरी आहे. शास्त्र सांगते माता वैरी पिता शत्रू, असा पिता पण शत्रू आहे, त्याला सोडा. हे खूप सुंदर त्या ठिकाणी तुलसीदासजी महाराजांनी लिहिलं होतं. ते म्हणतात तजिये ताही कोटी बैरी सम यद्यपि परम स्नेही. काय म्हटले की त्या लोकांना कोटी वैर्याप्रमाणे सोडून द्या, लाख वैरी हा आपला अशा प्रकारे सोडा. जरी आपल्या एकदम प्रेमाचा माणूस जरी असला तरी त्याला लाख वैरी समजून सोडून द्या. मग कधी म्हटले बघा, तजो पिता प्रल्हादाने बापाला सोडलं. बरं का सोडलं, कारण की बाप वैरी होता, भगवान परमात्म्याच्या नावाचा त्याला त्रास होत होता, म्हणून हिरण्यकशिपूला प्रल्हादाने सोडलं. बिभीषण बंधू बघा, बिभीषणाने कोणाला सोडलं, भावाला सोडलं. रावणाला सोडलं कारण रावण वैरी होता, भगवान परमात्म्याचा वैरी होता, रावणाला सोडलं. भरत महतारी, महाराज भरतांनी आईला सोडलं. बरं, ज्या आईनं भगवंताला वनवासाला पाठवलं ती आई काय आई आहे का हो? मग ती आई वैरी आहे म्हणून वैर्याप्रमाणे आईला सोडलं. अत्यंत स्नेही होती परंतु सोडलं ना आईला. का, कारण की तिने बघा आपल्या परमार्थ क्षेत्रामध्ये, आपल्या परमार्थ मार्गामध्ये बाधा बनून त्या ठिकाणी आडवी आलेली आहे. पुढे सांगितले गुरुला पण सोडा. कधी, जर तो गुरु आपल्याला भगवत चिंतनामध्ये बाधा बनत असेल तर. असं कोणी सोडले सांगतात, राज बली होता, दैत्यराज बली. आता येईल पुढे ती कथा आपल्याला, वामन अवतारामध्ये ती कथा येईल. दैत्यराज बलीनं त्या ठिकाणी गुरु शुक्राचार्यांना सोडलं, कारण की बलीनं दान करण्याकरता, भूमिदान करण्याकरता संकल्प सोडत होता. तिथे शुक्राचार्य मध्ये आले, शुक्राचार्यानं सोडून दिलं. असे गुरु पण नकोयत मला जे चांगल्या कामामध्ये बाधा बनतात. पुढे सांगितले बली गुरु तजो कंत ब्रज बनी तन्ही. बघा, पतीला पण सोडलं. कोणी, ब्रजनारी गोपिका ज्या आहेत त्यांनी पतीला सोडून दिलं. भक्तिपंथामध्ये बाधा बनत होते, पतीला त्याग केला. अशा प्रकारे लाख वैर्याप्रमाणे त्या सगळ्यांना त्याग करून द्यायचा जो आपल्या भगवत भक्तीमध्ये बाधा बनेल. अशा प्रकारे नाते नेह राम के मनियत सुहृद सुसेव्य जहा लव. बघा, जे रामाचे भक्त आहेत ना त्यांच्या सोबत नातं जोडा, फक्त बाकीच्यांच्या सोबत तोडा. किती सुंदर शास्त्र सांगते. आपण म्हणू घरातले करूच देत नाही, असंच होत नाही, तसंच होत नाही. मग ते घरातले जर तुम्हाला वारीला जाऊन देत नाही याचा अर्थ ते तुमचे वैरी नाही का? अच्छा, मी असं म्हणत नाही तुम्हाला स्पष्ट भाषेत, पण म्हणून पण दिलं, काही हरकत नाही. शास्त्र सांगितले, मी काय स्वतःच मनात काही सांगत नाहीये. जे तुम्हाला समजा सत्संगाला म्हणा, भगवत भक्ती काही करायची असेल, कुठल्याही प्रकारचं दान धर्म करायचं असेल, काहीही आध्यात्मिक कार्य करायचं असेल आणि त्यामध्ये जर घरातले कोणी बाधा बनत असतील तर त्याला वैर्याप्रमाणे त्याग करायचं असं शास्त्राने आपल्याला
सांगितलं आहे. मग प्रश्नच पडत नाही. नातं कोणासोबत जोडायचं? राम. देवाच्या भक्तांसोबत नातं जोडायचं. देवाचे भक्त जेवढे आहेत सगळे निवडून निवडून घ्यायचे. तुम्हीच माझी माता, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. अशा प्रकारे परमात्म्याच्या भक्तांसोबत नातं जोडायचं. कारण या विश्वामध्ये बघा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. त्याच्याकरता भगवंताने बघा, भगवान ऋषभदेवाने एवढं सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात या सगळ्या जगामध्ये जेवढे भूत आहेत ना, जेवढे भूत म्हणजे भवती इति भूत, जे होतात त्यांना भूत म्हणतात. मग या जगामध्ये सगळं झालेलं आहे, हे सगळं दगडमाती पण झालेलं आहे. म्हणजे या सगळ्यांच्या मध्ये झाड श्रेष्ठ आहेत बरं का. झाड जे आहेत ना ते श्रेष्ठ आहेत. झाडापेक्षा श्रेष्ठ चालणारे प्राणी आहेत. चालणारे म्हणजे किडा मुंगी पतंग आदी जे आहेत ना, हे सगळे झाडापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि त्या किड्या मुंगीपेक्षा सुद्धा ज्ञान असणारे पशु श्रेष्ठ आहेत. पशु म्हणजे गाय बैल घोडा म्हैस आदी सगळे येतात त्यामध्ये. त्यांना ज्ञान आहे कशाचं? खाण्यापिण्याचं ज्ञान आहे, उठण्या बसण्याचं ज्ञान आहे. त्यांना आपल्या मालक कळतो, त्यांना परखा माणूस कळतो. अशा प्रकारे एवढं ज्ञान त्यांना आहे. मग असे ते ज्ञान असणारे जे जीव आहेत ते श्रेष्ठ कशापेक्षा? किड्या मुंगीपेक्षा. पुढे सांगितले त्या सगळ्या पशूंपेक्षा सुद्धा माणूस श्रेष्ठ आहे. माणूस आपण सगळे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. यानंतर सांगितले हे जे मनुष्य आहेत ना त्या मनुष्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे प्रमथगण. प्रमथगणांपेक्षा श्रेष्ठ आहे गंधर्व. गंधर्वांपेक्षा सिद्ध. सिद्धांपेक्षा देवता, देवतांचे अनुयायी त्यांच्यापेक्षा सिद्ध श्रेष्ठ आहे किन्नर. किन्नरांपेक्षा असुर. असुरांपेक्षा देवता. देवतांच्या पेक्षा इंद्र श्रेष्ठ आहे. इंद्रापेक्षा ब्रह्मादेवांचे जेवढे मानसपुत्र आहेत दक्ष आदी हे श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे रुद्र. हे रुद्र सुद्धा ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. त्यामुळे ब्रह्मदेव त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि ब्रह्मदेवाला निर्माण केलं मी स्वतः. परमात्मा. परमात्मा म्हणजे भगवान ऋषभदेव सांगतायत ना हे. ब्रह्मदेवाला सुद्धा मी निर्माण केलं म्हणून मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग माझ्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? कोणीच नाही. परमात्म्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ कुणी नाही. पण परमात्मा सांगतात की माझ्यापेक्षाही श्रेष्ठ कुणीतरी आहे. ते म्हणजे कोण? संत महापुरुष. बघा भगवान परमात्मा पहिलं ही गोष्ट सांगतात की ते ब्राह्मण देवता. परमात्मा ब्राह्मणांचे भक्त आहेत. ब्राह्मण ते संत महापुरुष जे सदा सर्वदा आत्मचिंतनामध्ये रमलेले आहेत. ब्रह्म जानाति इति सह ब्राह्मणः. जो ब्रह्मतत्वाला जाणतो तो ब्राह्मण आहे. म्हणजे नुसतं शरीर ब्राह्मण कुळात जन्माला आलं त्याला ब्राह्मण नाही म्हणत. इथले ब्राह्मण जे आहेत ना देवाने सांगितलेले त्यांना म्हणायचं जे ब्रह्मस्वरूपाला जाणतात असे जे ब्राह्मण आहेत ते भगवान परमात्म्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. मग आपल्याला काय पकडायचं? सगळ्या कनिष्ठ वस्तूला त्याग करायचा. या सगळ्याचा त्याग करून बघा एवढं श्रेष्ठ अशी यादी केली देवाने. याच्यामध्ये सोनं नाण्याचं तर नाव कुठे आलंच नाही. धन पैसा दगड धोंडे हे काही नाही आलं नाव. काहीही नाही. बघा हे सगळं जे आहे अत्यंत तुच्छ आहे. हे सगळं त्या निर्जीव वस्तूमध्ये पहिल्याच ठिकाणी निघून गेलं. सर्व भूत जे म्हटलंय ना त्याच्यामध्ये पहिल्यांदाच सगळं रिजेक्ट झालंय. त्याच्यानंतर इथून पुढे जी यादी दिली देवाने त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट केवळ ब्राह्मण देवता आहेत, संत महापुरुष आहेत. म्हणून यांच्या ठिकाणी समर्पित राहून निरंतर आत्मचिंतन करत राहावं. अशा प्रकारे पुत्रांनो चराचरामध्ये परमात्म्याची बुद्धी ठेवा. मीही सगळीकडे व्यापक आहे अशा प्रकारची बुद्धी ठेवून तुम्ही केवळ माझंच भजन करा. अशा प्रकारे भगवान ऋषभदेव त्यांनी सुंदर उपदेश आपल्या पुत्रांना दिला. उपदेश देऊन त्या ठिकाणी आता ऋषभदेवांनी काय केलं म्हणतात की मी माझा सगळ्यात मोठा मुलगा भरत यांना राज्य शासन देतो. संपूर्ण पृथ्वीचा राजा बनवलं. महाराज भरत जे आहेत त्या ठिकाणी राजे झाले. आणि बाकीचे जे 9 त्यांचे भाऊ होते त्यांना त्यांचे अनुयायी बनवलं. 9 योगेश्वर झाले ते संन्यासी झाले, वनात निघून गेले. बाकी ब्राह्मण देवता बनून त्या ठिकाणी जगभर त्या ठिकाणी वैदिक कर्माचं अनुष्ठान करू लागले. अशा प्रकारे त्या ठिकाणी 100 मुलांना दिव्य उपदेश देणारे भगवान ऋषभदेव महाराज आता ते निघाले. सगळं त्याग करून रानावनात निघाले. कशा करता? आत्मचिंतन करण्याकरता. सगळं काही त्याग केलं. चिंतन करायची गरज कोणाला पडते? ज्याचं चिंतन कधीतरी विसरलं जातं. पण हे तर स्वाभाविक आत्मचिंतनामध्ये तल्लीन असणारे महापुरुष आहेत. स्वरूप स्थित असणारे साक्षात परमात्मा आहेत. त्याच्यामुळे त्यांना चिंतन वेगळ्या प्रकारे करण्याची गरज पडली नाही. मग त्यांनी वेश बदलला. काय केलं? राजा होते, सगळं काही त्याग केलं, अवधूत राहिले.
अंगावरती वस्त्र ठेवलं नाही, काही एकही वस्त्र ठेवलं नाही, दिगांबर राहिले, अवधूत बनून गेले. आणि हे दिगंबर स्वरूप असणारे भगवान ऋषभदेव महाराज एका वेड्याप्रमाणे उन्मत्तवत जगभर फिरू लागले. कधी वनामध्ये, कधी नगरामध्ये, कधी रस्त्यावरती, कधी चौकामध्ये, कधी कुठे फिरत राहायचे, इतस्तत विनाकारण फिरत राहायचे. या फिरण्यामागे काही उद्देश नव्हतं, कारण त्यांना माहित होतं लोकांपासून जर वेगळं पडायचं असेल तर पागल व्हावं लागेल, कारण की पागलाच्या कोणी नादी लागत नाही. आपल्याकडे येडे लोक आहेत ना, काही 2-4 गावामध्ये कुठेतरी फिरत असत, का त्यांच्या नादी लागत नाही? त्यांचा वेश कसा विभत्स आहे, कुणी त्यांच्याकडे बोलत नाही, नादी लागत नाही, काही नाही, बसत नाही, चला बसा 2-4 गप्पा मारू, अजिबात नाही. का? कारण की ते त्या शुद्धीवर राहिलेले नाही. मग लोक आपला वेळ घेऊ नये त्याच्याकरता ही पागल बनवून गेले. बघा किती उपाय सुंदर करतात संत भगवान परमात्मा शिकवतायत की परमहंस वृत्तीमध्ये राहणारा, तुरी समाधीमध्ये राहणारा व्यक्ती, ज्याला देहाचं अजिबात भान नसतं, नाचत राहायचं म्हणलं की ते नाचतच राहतील. त्यांना जर एखाद्या ठिकाणी बसायचं, जसं ते आपले मांदळीचे आत्मारामगिरी बाबा आहेत बघा, बरेचसे लोक त्यांना काय बोलत असतात, परंतु ही स्थिती काही साधारण नाहीये. तर तुम्ही बघा बरं, एखाद्या ठिकाणी पडून राहा, शक्य आहे का हे? निरंतर पडून राहायचं. कधी झाडावर चढले तर झाडावर चढून राहिले, कधी लिंबाचे पानं खात राहिले तर खातच राहिले, कधी दगड चावत बसले की चावतच राहिले. असे संत महापुरुष उन्मत्तवत जगतात, कारण की त्यांचं जगाशी पूर्ण नातं तुटलेलं असतं. भगवान ऋषभदेवजी महाराज पण ते काय करायचे, कधी काय त्याच्यामध्ये दुष्ट लोक त्यांना त्रासही खूप द्यायचे. कुणी काय करायचं म्हणतात, कुणी मारायचं, कुणी धमकी द्यायचं, कुणी लघवी करून द्यायचं त्यांच्यावरती, कुणी विष्ठा करून द्यायचं, कुणी त्या ठिकाणी अधोवायू, कुणी थुंकून द्यायचं अंगावरती, कधी काय कुणी काय खरी खोटी सांगून द्यायचं, कधी अनेक प्रकारे लोकांनी त्रास दिला. कारण लोकांचा स्वभाव आहे त्रास द्यायचा, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, हा आपला स्वभाव आहे. त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. या मिथ्या शरीराचा मोह त्याग करून जराही प्रपंचाप्रती आसक्ती नसणारे विरक्त महापुरुष काय परमात्माही आहे. विरक्त स्थिती लोकाला दाखवणारे, सदा सर्वदा आत्मचिंतनामध्ये अखंड रमणारे, असेच त्या ठिकाणी महाराज भगवान ऋषभदेव त्या ठिकाणी बघा. खरं तर त्यांचं स्वरूप सुंदर होतं, कारण की लांब हात आहेत, उंची आहे, अगदी नाक सरळ, इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलंय की खांदे, गाल, मुख आदी बनावट जी होती त्यांच्या शरीराची अगदी सुकुमार होती. तरीही या सगळ्याचा त्याग करून, जटा दाढी वाढवून त्या ठिकाणी अनेक असं विभत्स रूप धारण करून जगभर फिरत राहिले. आणि असे त्या ठिकाणी भगवान ऋषभदेव एवढं सुंदर त्यांचं स्वरूप या ठिकाणी वर्णन केलं. पुढे सांगतात की त्यांनी तर पुढे काय केलं, कधी एका ठिकाणी झोपले की झोपून राहायचं, अजगर वृत्ती धारण केली, झोपून राहायचे, कधी काय झोपल्या जागीच मलमूत्राचा त्याग करायचे. आणि त्याच जे मल त्याग केलेला आहे त्याच्यामध्येच लोटपोट होऊन जायचे, सगळ्या शरीराला ते लागून जायचं. अच्छा, हे जे आहे ना आपल्यासारखं नाहीये. आपला जो मलमूत्र आहे त्याचा दुर्गंध आपल्यालाही सहन होणार नाही, सगळ्या जगाला तर त्रासदायकच आहे. आणि भगवान परमात्म्याचं वर्णन केले म्हणजे त्यांनी जो मल त्याग केलेला आहे त्यातून सुगंध सगळीकडे पसरत होता. त्यांनी जिथे मल त्याग केला त्या सगळ्या दाही दिशांमध्ये सुगंध पसरत होता. आणि त्या सुगंधाचं रसपान करण्याकरता दूरवरून ते भवरे त्यांच्या जवळ यायचे, असा सुगंध त्यांच्यामध्ये होता. कधी अंघोळ केली नाही, अशा प्रकारे ते निरुपाधिक स्थितीमध्ये निरंतर राहिले. आणि त्यांच्याकडे अद्भुत शक्ती होती बरं का. कशाची शक्ती होती तर म्हणतात, कधी अचानक आकाश एवढे व्यापक व्हायचं, कधी एकदम छोटं व्हायचं, कधी वजनदार व्हायचं, कधी एकदम वजन शून्य व्हायचं, कधी इच्छानुसार कुठे जायचं, कधी सगळ्या प्रकारे दूर असणारे आवाज त्यांना ऐकू यायचे. म्हणजे सगळ्या प्रकारची सिद्धी त्यांना प्राप्त होती, तरीही या सिद्धीचा त्यांनी कधीही वापर केला नाही. असे भगवान ऋषभदेव ज्यांनी संपूर्ण जगाला परमहंस स्थितीचा आदर्श प्रदान केला. अशा प्रकारे यांचं चरित्र या ठिकाणी चालू आहे. यातच राजा परीक्षिताने सुंदर प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं जे सुंदर उत्तर आहे याचं वर्णन आपण उद्या करू. अशा प्रकारे पंचम स्कंधाचा 5वा अध्याय आज पूर्ण झाला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती।